गुड मॉर्निंग सगळ्या विद्यार्थ्यांचं परत एकदा स्वागत. आपण कालच्या तासिकेला पाहिलं होतं की सागर तटरचना. मागच्या तासिकेला सागर तटरचनेमध्ये पाहिलं होतं की आपली जी समुद्र आहे किंवा महासागर आहे त्या महासागराच्या खाली सुद्धा जमीन आहे आणि महासागराच्या खाली जमीन असल्यामुळे ती जमीन जसं पाणीवरचं सपाट दिसतं तसं महासागराच्या खालची जमीन सुद्धा सपाट आहे असं नाही. त्याच्यामध्ये चढ उतारपणा आहे आणि त्यानुसार मग त्याची रचना तयार झालेली आहे. म्हणून आपल्या पाठाचं नाव होतं सागर तटरचना. मग सागर तटरचना ह्या वेगवेगळ्या आकारांनी तयार झालेला आहे. जसं की आपण कालच्या तासिकेला भूखंड मंच, खंडांत उतार किंवा सागरी मैदानाची व्याख्या पाहिली होती. मग कोणता भाग काय काम महत्वाचा असतो, तो त्या ठिकाणी मासेमारीचा विकास का होतो ते आपण कालच्या तासिकेला थोडक्यात पाहिलं. जसं की पूर्ण महासागराची सरासरी खोली होती 3700 मीटर पर्यंत. मग पहिला आकार होता भूखंड मंच. भूखंड मंच म्हणजेच काय की किनाऱ्यालगत असलेल्या पाण्याखालच्या जमिनीला, ज्याला समुद्रबूड जमीन असं सुद्धा म्हणतात, किनाऱ्यालगत आहे, पाण्याखालची जमीन आहे आणि हा महासागरामधला सगळ्यात उथळ भाग आहे. म्हणजे जर तुम्ही महासागरांच्या आत गेला तर पहिला भाग कोणता लागेल किनाऱ्यापासून, तर पहिला भाग लागेल भूखंड मंच. हा काही काही किलोमीटर, शेकडो किलोमीटर रुंद पण असतो, परंतु काही काही महासागरांमध्ये काही काही खंडांच्या जवळ हा खूप अरुंद पण असतो, छोटासा पण असतो. काही काही ठिकाणी खूप मोठा आहे भूखंड मंच, खूप मोठे मोठे असतात, पण काही काही ठिकाणी छोटे पण असू शकतात, लहान पण असू शकतात. भूखंड मंच याची सरासरी खोली होती फक्त 200 मीटर आणि भूखंड मंचाची सरासरी खोली 200 मीटर असल्यामुळे त्या ठिकाणी सूर्यकिरण हे सहजरित्या पोहोचत होते. मग सूर्यकिरण, पाणी आणि जमीन हे तिघही असल्यामुळे त्या ठिकाणी पाण वनस्पती जसं प्लवंक किंवा शैवाळाची निर्मिती होते आणि प्लवंक आणि शैवाळाची निर्मिती झाल्यामुळे मग त्या ठिकाणी मासेमारीचा विकास होऊ शकतो. याचा अभ्यास आपण पाहिला. नंतर ज्या ठिकाणी भूखंड मंच संपतो त्या ठिकाणी एक दुसरा आकार तयार होतो. म्हणजे इथे भूखंड मंच संपला, मग आता पुढचा भाग कोणता, तर खंडांत उतार. मग खंडांत उताराची माहिती पाहिली. खंडांत उतार याला भूखंड मंचाची अधसीमा मानली जाते. म्हणजे ज्या ठिकाणी भूखंड मंच संपतो त्या ठिकाणी खंडांत उताराला सुरुवात होते, ती त्याची बाउंड्री आहे, म्हणून त्याला अधसीमा मानली जाते. आणि त्याची सरासरी खोली पाहिली होती 200 मीटर ते 3600 मीटर. पण काही काही ठिकाणी 3600 मीटर पेक्षा जास्त सुद्धा खोली त्याची असू शकते. म्हणजे भूखंड मंच काही काही ठिकाणी खूप, खंडांत उतार काही काही ठिकाणी खूप खोलपर्यंत असू शकतात. जसं गर्तेमध्ये, मरियाना गर्तेमध्ये 11,000 मीटर पर्यंत खोल आहे ते. म्हणजेच काही काही ठिकाणी खंडांत उतार खोल आहेत, पण काही काही ठिकाणी जवळ पण असतात, परंतु सरासरी त्याची खोली आहे 200 ते 3600 मीटर पर्यंत आपल्याला दिसून येते. मग सागरी मैदान म्हणजेच काय, पाण्याखालच्या मैदानाला किंवा समुद्राखालच्या मैदानाला किंवा महासागराखालच्या मैदानाला सागरी मैदान असे म्हणतात. सागरी मैदान म्हणजेच काय की ज्या ठिकाणी खंडांत उतार संपतो त्या ठिकाणी एक सपाट जमीन तयार असते. तर त्या सपाट जमिनीचा जो भाग आहे त्या सपाट जमिनीच्या भागाला सागरी मैदान असे म्हणतात. जलमग्न मैदान, पाण्याखालचं मैदान, महासागर खालचं मैदान. म्हणजे ज्या ठिकाणी खंडांत उतार संपतो त्या ठिकाणी काय सुरू होते, सागरी मैदानाला सुरुवात होते. सपाट भाग असतो तो. परंतु या सागरी मैदानावर मग लहान मोठे असे उंचवटे आपल्याला दिसून येतात, किंवा मोठमोठे पर्वत पण असू शकतात, किंवा पठार पण असू शकतात, किंवा डोह असू शकतो, किंवा गर्ता असू शकतात. तर हे मैदानावरचे भाग आहेत. म्हणजेच हे मैदान आहे, या मैदानावर या ठिकाणी पर्वत पण आहे, किंवा पुढच्या या मैदानावर मग छोटे छोटे गर्ता, छोटे छोटे डोह किंवा पठार पण आपल्याला दिसून येतात. म्हणजे छोटे मोठे उंचवटे आहेत या मैदानावर, आणि या उंचवट्यांनुसार मग त्यांच्या आकारानुसार मग त्यांना नावं दिलेली आहेत. मग आता आपल्याला या सागर तटरचनेचा आपण 2 भाग पाहिले होते, भूखंड मंच आणि खंडांत उतार. सागरी मैदान म्हणजे काय, जलमग्न मैदानाला किंवा समुद्राखालच्या मैदानाला किंवा महासागराखालच्या सपाट जमिनीचा जो भाग आहे त्या भागाला सागरी मैदान किंवा जलमग्न मैदान असं म्हणताना दिसून येतात. मग जलमग्न मैदानावर वेगवेगळे भाग आहेत. आता पुढचा भाग बघायचा आहे आपल्याला, सागरी पर्वतरांगा किंवा पठारे. सागरी पर्वतरांगा व पठारे. सागरी पर्वतरांगा व पठारे कोणाला म्हणतात, तर तो भाग आपल्याला या आकृतीमध्ये पाहायचा आहे. सागरी पर्वतरांगा पठारे कुणाला म्हणतात, तर आपण इथे पाहू शकता हे सागरी मैदान आहे, हे सपाट भागाचं मैदान आहे, आणि या मैदानाच्या जवळच एक असा उंच वटा म्हणजे पर्वतासारखा भाग आपल्याला दिसून येतो. याला जलमग्न पर्वतरांग किंवा सागरी पर्वत असं म्हणताना दिसून येतात.
जलमग्न पर्वतरांगांना सागरी पर्वतरांगा असे म्हणतात. पाण्याखालच्या पर्वताला किंवा महासागराखालच्या पर्वताला, जलमग्न पर्वताला सागरी पर्वत असे म्हणत असतात. सागरी पर्वतरांगा असं त्याचं नाव आपण म्हणू शकतो, असं त्याला देऊ शकतो. जसं आपल्या पृथ्वीवर, आपल्या जमिनीवर मोठमोठे पर्वत आहेत. तुम्ही हिमालय पर्वत पाहिला असेल, सातपुडा पाहिला असेल, अजिंठाचे पर्वतरांगा आहेत, नंतर पश्चिम घाट पाहिला असेल, पूर्व घाट ज्याला आपण सह्याद्री पर्वत म्हणतो ते पर्वत, विंध्य पर्वत, असे भरपूर पर्वत आहेत जमिनीवर. जसे जमिनीवर पर्वत आहेत तसं पाण्याखाली सुद्धा पर्वत आहेत, समुद्राखाली सुद्धा पर्वत आहेत. मग पाण्याखालचे जे पर्वत आहेत किंवा समुद्राखालचे किंवा महासागराखाली जे पर्वत आहेत त्या पर्वत रांगेंना सागर पर्वतरांगा किंवा सागरी पर्वत किंवा जलमग्न पर्वत असं सुद्धा म्हणत असतात. हे सागरी जलमग्न पर्वत असं त्याचं नाव दिलेलं आहे की पाण्याखालच्या पर्वताला जलमग्न पर्वत, सागरी पर्वत असं त्याला आपण म्हणू शकतो. मग जसं आपल्या जमिनीवर जे पर्वत आहेत, मग हे जमिनीवरचे जे पर्वत आहेत ते हजारो किलोमीटर लांब असू शकतात, शेकडो किलोमीटर रुंद असू शकतात, हजारो किलोमीटर लांब असतात. सगळ्यात लांब पर्वत आहे अँडीज पर्वत जे दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. सगळ्यात उंच पर्वत आहे आपला हिमालय पर्वत, हा सगळ्यात उंच पर्वत आहे जगातला पर्वत. म्हणजेच पर्वत रांगा जसं हजारो किलोमीटर लांब असू शकतात किंवा शेकडो किलोमीटर रुंद असू शकतात. खूप मोठे मोठे असतात, ते हजारो किलोमीटर लांब असतात, खूप उंच असतात, शेकडो किलोमीटर रुंद असतात. जसं जमिनीवरचे पर्वत असतात तसं पाण्याखालचे पर्वत सुद्धा हजारो किलोमीटर लांब असू शकतात, शेकडो किलोमीटर रुंद असू शकतात. म्हणजे तुम्ही त्याची कल्पना पण करू शकत नाही की तितके पर्वत म्हणजे एक छोटीशी टेकडी असेल का, नाही. तर जलमग्न पर्वत हा हजारो किलोमीटर लांब असू शकतो किंवा शेकडो किलोमीटर रुंद पण असू शकतो. म्हणजे त्याला तसं काही निश्चित नाही. कारण आपण जर पृथ्वीवर पाण्याचं प्रमाण पाहिलं तर किती टक्के, 71%, आणि जमिनीचं प्रमाण फक्त 29%. मग 29% जमिनीवर जर एवढा मोठा पर्वत असू शकेल तर मग ह्या 71% पाण्यामध्ये का नाही असू शकत. 71% पाण्यामध्ये सुद्धा खूप हजारो किलोमीटर लांबीचे पर्वत असू शकतात किंवा शेकडो किलोमीटर रुंदीचे पर्वत पण असू शकतात, खूप मोठे मोठे असतात. पण कधी कधी काय होतं की हा पर्वताचा जो वरचं टोक आहे, इथे दाखवलेलं आहे, पर्वताचं वरचं टोक हे पाण्याच्या वर असतं. कधी कधी पर्वताच्या खाली, पाण्याच्या खाली पण असू शकतं ते, असं नाही पर्वताचं टोक पाण्याच्या वरच असेल असं. कधी कधी पर्वताचं जे वरचं टोक आहे, जलमग्न पर्वत रांगांची वरचं टोक जर पाण्याच्या बाहेर आलेलं असेल तर त्या पाण्याच्या बाहेर आलेल्या टोकापासून मग काय तयार होतं तर सागरी बेट. कारण तुम्ही बेटांची व्याख्या पाहिली असेल की चहूबाजूला पाणी आणि मध्ये जमीन जर असेल तर त्याला म्हणतात बेट. चहूबाजूला पाणी आणि मध्ये जमीन जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बेट. मग असे बेट तयार होऊ शकतात. पर्वत रांगाचं वरचं टोक, परत एकदा, पर्वत रांगाचं वरचं टोक जर पाण्याच्या वर आलेलं असेल, पर्वत रांगाचं वरचं टोक, जलमग्न पर्वतरांगाचं वरचं टोक जर पाण्याच्या वर आलेलं असेल, जलमग्न पर्वतरांगाचं वरचं टोक जर पाण्याच्या वर आलेलं असेल तर अशा भागाला, जलमग्न पर्वतरांगाच्या वरच्या भागाला सागरी बेट असे म्हणू शकतात. आणि सागरी बेट खूप महत्वाचे, लष्करी हालचाल करण्यासाठी भरपूर देश काय करतात, अमेरिका, भारताने पण केलेलं आहे. तर अशा जलमग्न पर्वतरांगावरून आपलं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकारचे मिसाईल्स किंवा लष्करी तळ उभं करण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे बेट पण खूप महत्वाचे असतात, बेटांना पण खूप महत्व आहे. हे जे सागरी बेट असतात, हे सागरी बेटांवरून आपल्या देशाचं संरक्षण होऊ शकतं. तिथून आपण लक्ष ठेवू शकतो आपल्या देशावर. आपले जर दुश्मन देश असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तिथे मिसाईल्स त्या ठिकाणी स्थापन करतात, भरपूर देशांनी केलेले आहेत. म्हणजे हे जे जलमग्न बेट आहेत, सागरी बेट आहेत, हे सागरी बेट कशापासून तयार झालेले आहेत तर जलमग्न पर्वतापासून. जलमग्न पर्वताचं ते वरचं टोक आहे म्हणून जलमग्न पर्वतापासून ते बेट तयार झालेले आहेत. मग उदाहरण अशी बेट कुठे आहेत तर अशी बेट अटलांटिक महासागरामध्ये आईसलँड नावाचं बेट आहे. अटलांटिक महासागरामध्ये आईसलँड नावाचं बेट आहे. अटलांटिक महासागरामध्ये आईसलँड, एकामी जागा व्यवस्थित लक्षात ठेवायची, किंवा जोड्या लावा किंवा एका वाक्यात उत्तर द्या. तर अटलांटिक महासागरामध्ये आईसलँड नावाचं जे बेट आहे ते आईसलँड बेट हे जलमग्न पर्वतरांगाचं वरचं टोक आहे. आणि एवढंच काय तर भारताचं बेट अंदमान निकोबार बेट. अंदमान निकोबार बेट हे सुद्धा जलमग्न पर्वतरांगाचं टोक आहे. अंदमान निकोबार बेट हे सुद्धा जलमग्न पर्वतरांगेचंच टोक आहे. मग हे बंगालच्या उपसागरामध्ये आहे. बंगालच्या उपसागरामधलं अंदमान निकोबार बेट आणि अटलांटिक महासागरामधलं आईसलँड नावाचं बेट हे कशाची उदाहरणं आहेत तर जलमग्न पर्वतरांगाचं वरचं शिखर आहे ते, जे पाण्याच्या वर आलेलं आहे. जलमग्न पर्वतरांगाच्या वरचं शिखर जे पाण्याच्या वर आलेलं आहे. अटलांटिक महासागरामध्ये आईसलँड नावाचं बेट आणि बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबारचं बेट हे जलमग्न पर्वतरांगाचं एक उदाहरण आहे.
पण कधी कधी काय होतं की जन्मून पर्वत जसा उंच असतो त्याच प्रकारचा एक उंच पठार असू शकतो, परंतु तो जास्त उंच नसता वरचा भाग हा सपाट असतो आणि तो पाण्याखालीच असतो. जास्त उंच न राहता तो वरचा भाग सपाट असतो आणि पाण्याखालीच असतो. अशा भागाला सागरी पठार असं म्हणू शकतात. अशा भागाला काय म्हणू शकतात? सागरी पठार. की मैदान आहे आणि मैदानावर एक उंचवटा आहे, पण उंचवटाचा वरचा भाग कसा आहे? सपाट आहे. तो पाण्याच्या वर आले आहे का? नाही, पाण्याच्या खालीच आहे. तो वरचा जो भाग आहे आणि तो जर कधी सपाट असेल तर त्या भागाला सागरी पठार असे म्हणतात. उदाहरणार्थ असे सागरी पठार भरपूर आहेत. हिंदी महासागरामध्ये छागोस नावाचं पठार आहे. हिंदी महासागरामध्ये छागोस नावाचं पठार आहे. हे पठार सागरी पठाराचं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल. तर अशा प्रकारे सागरी पर्वतरांगा व पठार यांचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. तर याला म्हणतात सागरी पर्वत. त्याचं वरचा टोक जर वर आलेलं असेल पाण्याच्या वर त्याला म्हणतात सागरी बेट. जसं आईसलँड, जसं की अंदमान निकोबार, हे बेट आपल्या महासागरामध्ये किंवा सागरामध्ये दिसून येतात. कधी कधी मैदानावर एखादा उंचवटा असतो, परंतु तो जास्त उंच न राहता त्याचा वरचा भाग सपाट असतो. अशा भागाला, तो पाण्याखालीच असतो, अशा भागाला सागरी पठार असे म्हणतात. जसं की हिंदी महासागरामध्ये छागोस नावाचं पठार आहे, ते सागरी पठार आपल्याला सांगता येतं. आता पुढचा भाग आहे सागरी डोह किंवा सागरी गर्ता. शेवटचा भाग आहे सागरी डोह किंवा गर्ता. म्हणजे दोघांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, किंवा म्हणण्यापेक्षा ऑब्लिक देऊ आपण व म्हणून सागरी डोह व गर्ता. सागरी डोह व गर्ताचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी खंडांतर उतार संपतो आणि त्या ठिकाणी जी सपाट जमीन सुरू होते त्या सपाट जमिनीला आपण काय म्हणतो? मग मैदान असे म्हणतो. पण कधी कधी या मैदानावर जसे छोटे छोटे किंवा मोठे उंचवटे असतात. जर मोठा उंचवटा असेल त्याला पर्वत म्हणतो, छोटा उंचवटा असेल आणि वरचा भाग सपाट असेल त्याला पठार असे म्हणतो. तसं त्या मैदानावर रुंद किंवा अरुंद, तीव्र उताराचे, तीव्र कड्याचे, विवर सदृश्य असतात, विवर असतात, विविध भाग असतात. अशा भागांना तुम्ही गर्ता किंवा डोह असे म्हणू शकतात. जर कधी कमी खोलीचे आणि अरुंद असे, कमी खोलीचे आणि अरुंद असे, अरुंद म्हणजे छोटे आणि कमी खोलीचे असतील अशा भागांना, अशा विवरांना सागरी डोह असे म्हणू शकतात. कमी भागाचे किंवा अरुंद खोल असतील, सागरी डोह. कमी खोलीचे आणि अरुंद असे जर खोल असतील, विवर सदृश्य असेल, तर अशा भागाला तुम्ही काय म्हणणार? सागरी डोह. हे जास्त खोल आहे का? नाही. कमी खोल आहे. अरुंद आहे का? रुंद आहे का? नाही. अरुंद आहे, छोटस आहे. अशा भागाला आपण सागरी डोह असं म्हणू शकतात. पण कधी कधी उतार खूप तीव्र असतो, उतार खूप तीव्र असतो, खूप रुंद प्रकारची दरी असते, खूप रुंद अशी दरी असते, खूप मोठी अशी दरी असते, खूप खोल असते. अशा दरींना सागरी गर्ता असे म्हणतात. या मैदानावर जर कधी एखादी रुंद म्हणजे खूप मोठी, खूप खोल आणि खूप मोठी जर अशी दरी असेल तर अशा दऱ्यांना, इथे दाखवलेली या आकृतीमध्ये, तर अशा दऱ्यांना सागरी गर्ता असे म्हणतात. सागरी मैदानावर खूप रुंद, खूप मोठी, खूप तीव्र उताराची, खूप खोल अशी जर दरी असेल तर अशा दऱ्यांना सागरी गर्ता असे म्हणतात. आणि हे दऱ्या खूप खोल खूप मोठे पण असू शकतात. हजारो किलोमीटर रुंद असू शकतात, हजारो किलोमीटर खोल असू शकतात. उदाहरणार्थ जगामधली सगळ्यात मोठी गर्ता कोणती? तर जगामधली सगळ्यात मोठी गर्ती आहे मरियाना. सगळ्यात मोठी गर्ता कोणती आहे जगामधली? तर सगळ्यात जगामधली मोठी गर्ता आहे मरियाना गर्ता. आणि ही पॅसिफिक महासागरामध्ये आहे. पॅसिफिक महासागरामधली जी गर्ता आहे तिची खोली आहे 11,034 मीटर. 11,034 मीटर म्हणजे जवळजवळ 11 किलोमीटर पर्यंत खोल ही गर्ता आहे. 11 किलोमीटर म्हणजे विचार करा किती किलोमीटर. जर आपण माउंट एव्हरेस्टचा विचार केला तर माउंट एव्हरेस्ट किती उंच आहे? 8 किलोमीटर. मग 8 किलोमीटर एवढं उंच वाटत असेल तर 11 किलोमीटर म्हणजे किती खोल वाटत असेल मग? तर पाण्याखाली जे मैदान आहे त्या मैदानामध्ये जी खोली आहे त्याची, पाण्यापासून जर तुम्ही ती खोली मोजली
तर त्याची खोली 11,034 मीटर पर्यंत भरते. म्हणजे मरियाना गर्त ही जगातली सगळ्यात खोल गर्त आहे आणि त्याची खोली किती आहे तर त्याची सरासरी खोली आहे 11,034 मीटर. ही पॅसिफिक महासागरामधली सगळ्यात मोठी गर्त आहे. खूप हजारो किलोमीटर पर्यंत खोल असू शकते अशी ही गर्त आहे. तर याला म्हणतात सागरी गर्ता. तर अशा प्रकारे आपण विविध भाग पाहिले. पहिला भाग पाहिला आपण भूखंड मंच. भूखंड मंच जर विचार केला तर भूखंड मंच हे जमिनीचा सगळ्यात जवळचा भाग आहे, किनाऱ्यालगतचा, पाण्याखालचा सगळ्यात उथळ भाग आहे. इथे मासेमारीचा विकास होतो. इथून तुम्हाला काय काय मिळू शकतो तर इथे तुम्हाला मिळू शकतात मासे तर भरपूर मिळतात, मासेमारीचा विकास झालेला आहे. तिथे पेट्रोलियम पदार्थ ज्याला खनिज तेल म्हणतो आपण, नैसर्गिक वायू, जसं मुंबई हा या ठिकाणी भूखंड मंचावर आपल्याला भरपूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळतात. खंडांत उतार जिथे सागरी मैदान भूखंड मंच संपतं तिथे खंडांत उताराला सुरुवात होते. त्याची खोली आपण 200 मीटर ते 3600 मीटर पर्यंत पाहिली. खंडांत उतार संपल्यानंतर एक सपाट भाग लागतो, त्याला मैदान म्हणतात. मैदानावर छोटे मोठे उंचवटे असतात. मग त्याच्यामध्ये आपण पर्वत पाहिला. जलमग्न पर्वत म्हणजे पाण्याखालचा पर्वत, जसं हा शेकडो किलोमीटर रुंद असू शकतो, हजारो किलोमीटर लांब पण असू शकतो, खूप लांब पण असू शकतो. त्याचा वरचं जर टोक पाण्यावर आलं तर मग त्याला काय म्हणतो आपण सागरी बेट म्हणतो. जसं आईसलँड नावाचं बेट पाहिलं, अंदमान निकोबार नावाचं बेट पाहिलं. पाण्याखाली जर एखादा उंचवटा असेल आणि त्याचा माथा सपाट असेल तर त्याला आपण पठार असे म्हणतो. त्याचं नाव पाहिलं आपण सागरी पठार. नंतर आपण गर्ता, खूप खोल असू शकते, हजारो मीटर रुंद असू शकते, खूप खोलीची तीव्र उताराची असू शकते. आणि छोटी जर असेल तर मग त्याला सागरी डोह म्हणतात. जसं आपण पाहिलं की भूखंड मंच हा मानवाच्या दृष्टीने चांगला आहे, कारण भूखंड मंचामध्ये तुम्हाला मासे मिळतात, भूखंड मंचामुळे तुम्हाला पेट्रोलियम पदार्थ मिळतात, भूखंड मंचामध्ये तुम्हाला नैसर्गिक वायू मिळतो. हे मानवाच्या दृष्टीने चांगलं आहे. मानव सगळ्यात जास्त वापर कुणाचा करतो तर भूखंड मंचाचा. पण मानवाचा एक अभ्यासाच्या दृष्टीने जर विचार केला तर पर्वत आणि या दर्या, हे पर्वत आणि ह्या दर्या ज्या आहेत, मोठमोठ्या गर्ता आहेत, या गर्ताचा अभ्यास सुद्धा मानव करतो. कारण त्याचा फायदा असा आहे, त्याचं नुकसान असं आहे. हे संवेदनशील एरिया म्हणतो आपण, संवेदनशील. सागर तळण्याचा संवेदनशील भाग कोणता तर संवेदनशील भाग म्हणजे पर्वत आणि गर्ता. हे संवेदनशील आहेत. म्हणजे या ठिकाणी विविध घटना होतात. जसं जमिनीवर भूकंप होतात. तुम्ही भरपूर वेळेस ऐकलेलं आहे की जमिनीवर अशा अशा प्रकारचा भूकंप झाला, खूप मोठा भूकंप होता, या प्रकारचा भूकंपामुळे एवढं नुकसान झालं, एवढी वित्तहानी झाली, एवढी प्राणहानी झाली. किंवा तुम्ही ज्वालामुखी पाहिले, ज्वालामुखीचा अभ्यास पाहिला असेल की पाण्याखाली जमिनीखालचा जो लाव्हारस आहे, शिलारस आहे, हा जमिनीच्या वर येतो आणि मोठा उद्रेक होतो. याला म्हणतात ज्वालामुखीचा उद्रेक. मग ज्वालामुखी आणि भूकंप जसं जमिनीवर होतं तसं पाण्यामध्ये पण होतं. ज्वालामुखी आणि भूकंप जसं जमिनीवर होतं तसं पाण्यामध्ये पण होतं. मग पाण्यामध्ये ज्वालामुखी किंवा भूकंप कुठे होतात तर दोनच ठिकाणी होऊ शकतात. एक तर या गर्तेमध्ये होतात, एक तर पर्वतामध्ये. जर कधी पाण्याखाली भूकंप आला तर एक तर तो पर्वतात होईल, एक तर गर्तेमध्ये होईल. पाण्याखाली जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर तो एक तर पर्वतावर होईल, एक तर पाण्याखाली सागरी गर्तेखाली होईल. म्हणजे गर्ता आणि पर्वत हे दोन ठिकाण असे आहेत की या दोन ठिकाणी संवेदनशील भाग आहेत. ते पाण्याखालचे सागर तळण्याचे संवेदनशील भाग आहेत. कारण या ठिकाणी भूकंप पण होतात आणि ज्वालामुखी पण होतात. भूकंप पण होतात आणि ज्वालामुखी पण होतात. आणि भूकंप आणि ज्वालामुखीमुळे काय होऊ शकतं की समुद्राच्या पाण्याला मोठमोठ्या लाटा येऊ शकतात. आता भूकंप झाला, मोठं जमीन हल्ली तर त्या ठिकाणी त्या पाण्याला मोठ्या मोठ्या लाटा निर्माण होतील. ज्वालामुखी झाला, उद्रेक झाला, मग तिथली जमीन कंपन पावेल आणि कंपन पावल्यानंतर मग त्या ठिकाणी लाटा निर्माण होतील. मग ह्या ज्या लाटा असतात, आधी तुम्ही 7वीमध्ये पाहिलेलं असेल, मग पाण्याखाली जर भूकंप झाला किंवा ज्वालामुखी झाली आणि ज्या लाटा निर्माण झाल्या त्या लाटांना आपण काय म्हणतो तर त्या लाटांना म्हणतात त्सुनामी. आणि अशा त्सुनामीमुळे मग हजारो लाखो लोक मरू शकतात. म्हणजे हे जे संवेदनशील भाग आहेत हे मानवाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. कोणकोणते? सागरी गर्ता आणि सागरी पर्वत हे संवेदनशील भाग आहेत. या भागामध्ये भूकंप पण होतात आणि या भागामध्ये ज्वालामुखी पण होतात. आणि या ज्वालामुखी आणि भूकंपामुळे त्या पाण्याखाली विविध लाटा निर्माण होतात. पाण्याच्या लाटा निर्माण झाल्या की मग त्या ठिकाणी काय होऊ शकतं, त्या ठिकाणी होऊ शकतं त्सुनामीची निर्मिती. आणि त्सुनामी जर मग समुद्र किनाऱ्यावर आली, उदाहरणार्थ 2008 का 9 साली त्सुनामी आली होती जकार्ता म्हणजे इंडोनेशियाच्या भागामध्ये. आणि या इंडोनेशियाच्या भागामध्ये ज्या त्सुनामी आल्या होत्या त्या त्सुनामी आपल्या भारताच्या किनारपट्टीपर्यंत, चेन्नईच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचल्या होत्या. आणि त्यामुळे मग हजारो लाखो लोकांचा मृत्युमुखी झाला होता. भारताचं फारसं नुकसान झालं नाही, खास करून त्या इंडोनेशियाचं खूप मोठं नुकसान झालं. आणि ते कशामुळे झालं तर त्सुनामीमुळे. आणि अशी त्सुनामी मग कुठे आली असेल तर समुद्राखाली आली होती. मग कुठे? एक तर गर्तेमध्ये आली असेल किंवा एक तर पर्वताखाली आली असेल. मग हे संवेदनशील भाग म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे आपण सागर तळण्याचा भाग पाहिला. आता आपल्याला सागर तळण्याचा भाग पाहिल्यानंतर
सागराखाली काही संचयन होतं, काही साठतं. मग ते संचयन कोणकोणतं ते आपल्याला पाहायचं आहे. आता आपण संचयन बघू, सागरी संचयन. तर आपल्याला बघायचं सागरी संचयन म्हणजे सागरामध्ये सुद्धा काही पदार्थांचं संचयन होतं. त्या सागरी संचयनाचा अभ्यास आपल्याला पाहायचा आहे. आणि पहिला आहे सागरी अवसाद. तुम्हाला पॉइंट्स मध्ये दिले 1 आणि 2, पण असे नाव दिलेले नाहीत, पण तिथे डार्क केलेलं आहे सागरी अवसाद आणि सागरी निक्षेप. तर पहिलं बघू आपण सागरी अवसाद. सागरी अवसाद कुणाला म्हणतात? तर आपल्याला माहितीये नद्या आणि हिमनद्या ह्या जमिनीवरून वाहतात. नद्या आणि हिमनद्या ह्या जमिनीवरून वाहतात, पण वाहताना शेवटी कुणाला जाऊन मिळतात? समुद्राला, महासागराला, उपसागराला जाऊन मिळतात. उदाहरणार्थ गोदावरी नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. नंतर गंगा नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. नंतर तापी नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. मग अशा हजारो नद्या आहेत, अशा शेकडो नद्या आहेत किंवा हिम नद्या आहेत, ते महासागरांना, नद्या, सागरांना जाऊन मिळत असतात. परंतु नद्या वाहत असताना ते फक्त पाणी वाहून नेतात का? नाही, तर ते आपल्यासोबत लहान मोठे दगडगोटे वाहून नेतात. त्या पाण्यामध्ये दगडगोटे असतात आणि पाण्याच्या प्रवाहामुळे ते दगडगोटे वाहून नेले जातात. किंवा जाड भरडी अशी वाळू असते ना आपल्या नदीमध्ये, मग ही वाळू सुद्धा पाण्यामध्ये वाहून नेली जाते. किंवा सूक्ष्म मातीचे कण असतात. मग पाणी हे 3 घटक आपल्यासोबत वाहून नेतात. कोणकोणते? जाड दगडगोटे असू शकतात, छोटे मोठे वाळू असू शकते किंवा मातीचे सूक्ष्म कण. आणि वाहत असताना मग ती काय करते की ज्या ठिकाणी ती महासागराला जाऊन मिळते, समजा ही नदी आहे, नदी जाऊन मिळाली, मग पहिला भाग कोणता? भूखंड मंच. मग या भूखंड मंचावर हे लहान मोठे दगडगोटे, वाळू किंवा मातीचे सूक्ष्म कण या ठिकाणी साचतात. ज्या ठिकाणी नदी किंवा हिमनदी सागराला, महासागराला जाऊन मिळते, तर नदी फक्त पाणी वाहून आणली का नदीने? नाही. पाण्यासोबत काय काय होतं? तिचं दगडगोटे होते, मातीचे सूक्ष्म कण होते, वाळू होती. हे वाळू आणि दगडगोटे कुठे साचले? मग भूखंड मंचावर. मग इथे म्हटलेलं आहे सागरी अवसाद भूखंड मंचावर असतात. कुठे असतात? भूखंड मंचावर. मग त्याच्यामध्ये काय काय असू शकतं? मग त्याच्यामध्ये मोठे मोठे दगडगोटे असू शकतात, बारीक वाळू असू शकते किंवा मातीचे सूक्ष्म कण असू शकतात. मग असे पदार्थ भूखंड मंचावर साचतात. अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात. अशा पदार्थांना काय म्हणतात? सागरी अवसाद असं त्या ठिकाणी म्हणत असतात. पुढचं आहे आता सागरी निक्षेप. सागरी निक्षेप कुणाला म्हणतात? आता आपणच पाहिलं की पाण्याखाली सुद्धा भूकंप आणि ज्वालामुखी होतात. मग पाण्याखाली जसं जमिनीवर होतात तसं पाण्याखाली होतात. मग कुठे होतात? तर मग पर्वतामध्ये होतात किंवा गर्तेमध्ये. आता ज्वालामुखी होतात. समजा ज्वालामुखीमध्ये, गर्तेमध्ये ज्वालामुखी झाली, सागरी गर्त्यामध्ये ज्वालामुखी झाल्यानंतर ज्वालामुखीसोबत मग लाव्हारस बाहेर पडेल. लाव्हारस बाहेर पडल्यानंतर मग त्या लाव्हारसापासून जी बाहेर पडलेली राख आहे, ती राख, तो लाव्हारस, त्यांचं संचयन कुठे होईल? मग इथे असं ज्वालामुखी आला. ज्वालामुखी आल्यानंतर मग हे संचयन कुठे झालं? मैदानावर. म्हणजे सागरी निक्षेप कुठे असतं? सागरी मैदानावर. सागरी निक्षेप कुठे असतं? सागरी मैदानावर. मग हे निक्षेपमध्ये काय काय असू शकतं? तर या निक्षेपमध्ये मग ज्वालामुखीपासून तयार झालेली राख, ती राख या ठिकाणी असेल. आणि ही राख आणि ज्वालामुखी पाण्यामुळे त्याचा चिखल होतो. काय होतो? चिखल. आणि कसा चिकन मातीचा सारखा चिखल या ठिकाणी मैदानावर साचायला सुरुवात होते. मग या ठिकाणी चिखल वगैरे साचल्यानंतर मग या ठिकाणी वनस्पती असू शकतात किंवा प्राण्यांचे अवशेष जे पाण्याने वाहून आणले, किंवा या समुद्रामध्ये, महासागरामध्ये विविध जलमग्न प्राणी, जलचर प्राणी असतात. या जलचर प्राण्यांचे अवशेष त्या ठिकाणी गाडले जातात. म्हणजेच या सागरी निक्षेपामध्ये काय असते? तर अतिशय सूक्ष्म मातीचे कण असतात, लाव्हारस असतो, नंतर राख असते, नंतर मग प्राण्यांचे अवशेष असतात. मग या सागरी निक्षेपामध्ये प्राण्यांचे अवशेष किती टक्के असतात? तर सागरी निक्षेपमध्ये प्राण्यांचे अवशेष 30% पर्यंत त्याचं प्रमाण असू शकतं. 30% पर्यंत त्याचं प्रमाण असतं. प्राण्यांच्या अवशेषांचं प्रमाण किती टक्के असतं? 30% असतं. तर असे हे सागरी निक्षेप. एक लक्षात घ्यायचं, सागरी अवसाद कुठे आढळतात? तर सागरी अवसाद आढळतात भूखंड मंचावर. सागरी अवसाद आढळतात भूखंड मंचावर. आणि सागरी निक्षेप कुठे आढळतात? तर सागरी मैदानावर. कुठे आढळतात? सागरी मैदानावर. सागरी निक्षेपामध्ये काय असतं? सागरी निक्षेपामध्ये लाव्हारस असतो, राख असते, चिखल असतो तो एक प्रकारचा, आणि प्राण्यांचे अवशेष असू शकतात. अवशेष किती टक्के असतात? 30% असतात. आणि भूखंड मंचावरती सागरी अवसादात राहते ते झाड, लहान मोठे असे दगडगोटे असू शकतात, वाळू असू शकते किंवा सूक्ष्म मातीचे कण असू शकतात. तर असे हे सागरी अवसाद आणि सागरी निक्षेप असे 2 प्रकार आहेत. नंतर आपण मानवाने जे काही पदार्थ आहेत
ते पदार्थ मानव सागरामध्ये फेकतो. भरपूर वेळेस तुम्ही ऐकलं असेल की पाण्याचं प्रदूषण, जलप्रदूषण. मग हे जलप्रदूषण कोणामुळे होते? तर सागरी निक्षेप आणि सागरी अवसाद याच्यामुळे जलप्रदूषण होत नाही, तर जलप्रदूषण होते मानव निर्मित टाकाऊ पदार्थांमुळे. मानव काय करतो की समुद्र किनारा एकदम स्वच्छ असतो, सुंदर असतो, आणि ते फिरायला जातो आपण. तिथे एकदम शांततेचं वातावरण असतं, त्याचा सौंदर्याचा आस्वाद घ्यायला आपण जातो. पण सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपण तिथल्या प्राण्यांचं नुकसान करतो. का? कारण आपल्याकडचे जे टाकाऊ पदार्थ आहेत ते टाकाऊ पदार्थ आपण तिथे टाकून देतो. मग महासागरामध्ये किंवा सागरामध्ये किंवा पाण्यामध्ये मानव कोणकोणते पदार्थ टाकतो? तुम्हाला कारण त्यामध्ये विचारलेले आहे की तिथले मानव निर्मित टाकाऊ पदार्थांचा तिथल्या जीवसृष्टीवर वाईट परिणाम होतो. मग का? कारण मानव आपल्यासोबत काही ज्या वस्तू नेतो, उदाहरणार्थ मानव आपल्यासोबत मग प्लास्टिकचा कचरा नेऊ शकतो, किरणोत्सारी पदार्थाचा कचरा नेऊ शकतो. एवढंच नाही, घरातलं सांडपाणी जे असतं ते सांडपाणी, गटारीचं पाणी नद्यांना मिळतं, नद्यातलं पाणी मग तिथे महासागरांना मिळतं. आपण मानव निर्मित टाकाऊ पदार्थ आहे. मग मानव निर्मित सांडपाणी आहे, घनकचरा आहे, किरणोत्सारी पदार्थ. किरणोत्सारी पदार्थ म्हणजे काय की इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या असतात आपल्या घरातले, उदाहरणार्थ बॅटऱ्या वगैरे असतात, असे इलेक्ट्रॉनिक गोष्टी खराब झाल्यानंतर आपण ते फेकून देतो. मग कधी ते पाण्यामध्ये गेलं म्हणजे किरणोत्सारी पदार्थ. टाकाऊ रसायने असतील, प्लास्टिक असेल, या पदार्थामुळे तिथल्या जलावरणास धोका निर्माण होतो. म्हणजे तिथे पाण्याचं प्रदूषण होतं. जल प्रदूषण झालं की त्या जलामध्ये असलेले वनस्पती आणि प्राण्यांना धोका निर्माण होतो. हजारो मासे मरतात या जलप्रदूषणामुळे. आणि जलप्रदूषण करण्यास घटक नैसर्गिक घटक कारणीभूत नाही, जलप्रदूषण करण्यास कारणीभूत घटक आहे मानव निर्मित घटक. मग मानव काय काय टाकतो? तर सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सारी पदार्थ, टाकाऊ रसायने, प्लॅस्टिकचे पदार्थ, असे भरपूर गोष्टी त्या ठिकाणी टाकत असतो. आणि टाकल्यानंतर मग त्या जलामध्ये, त्या पाण्यामध्ये प्रदूषण होतं, ज्याला आपण जलप्रदूषण म्हणतो. आणि जलप्रदूषण झाल्यानंतर त्या जलामध्ये असलेली जी जीवसृष्टी आहे, तिथले जे वनस्पती आहेत, तिथले जे प्राणी आहेत, ते मरण्यास सुरुवात होतात. म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने ते अतिशय हानिकारक आहे. प्रदूषण करणं हे खूप हानिकारक आहे. नंतर आपण जर कधी सागर तटरचना आपण शोधली नसती तर मानवाचं किती नुकसान झालं असतं. तुम्हाला विचारलेलं आहे की मानवाच्या दृष्टीने सागर तडरचनेचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. मानवाच्या दृष्टीने सागर तडरचनेचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? जर आपण सागर तडरचना शोधली नसती तर आपल्याला मासेमारीचा विकास कुठे होतो हे माहितीच झालं नसतं, जसं भूखंड मंचावर. नंतर पाण्याखाली सुद्धा नैसर्गिक वायू आहेत, खनिज तेल आहेत, हे माहितीच पडलं नसतं. पाण्याखाली भूकंप होतात, भूकंप झाल्यामुळे मग त्सुनामी येतात, त्सुनामी झाल्यामुळे मग सजीवसृष्टीचे हानी होते, हे आपल्याला माहितीच पडायला नसतं. म्हणजेच मानवाने जी सागर तडरचना शोधून काढली, त्या सागर तडरचनेचा फायदा मानवाला अप्रत्यक्षरित्या खूप मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो. तर याच्यामध्ये आपल्या पुस्तकात काही आकृत्या दाखवलेल्या आहेत, त्या आकृत्या मी तुम्हाला दाखवेल की कशा कशा प्रकारे ते हानिकारक आहे किंवा चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे. या घटक चाचणीमध्ये आपल्याला भूगोलाचे हे 4च पाठ येणार आहेत, तिसरा आणि चौथा. तिसरा पाठ होता आर्द्रता व ढगांचा अभ्यास होता, आणि चौथा आहे सागर तटरचना. हा पाठ खूप सोपा आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा, याच्यावरचा स्वाध्याय व्यवस्थित आणि चांगल्या अक्षरामध्ये लिहायचा. धन्यवाद. तर आता आपल्याला या आकृतीमध्ये दाखवलेले आहे सागरी निक्षेप. सागरी निक्षेपाची दर्शवणारी ही सागरी अवसाद दर्शवणारी आकृती आहे. सागरी अवसाद. तर सागरी अवसाद म्हणजे नेमकं काय? तर सागरी अवसाद म्हणजेच काय की आपल्या जमिनीवरून ही नदी वाहताना दाखवलेली आहे. जमिनीवरून नदी वाहते, नदीवरून त्याच्या दगडगोटे, माती किंवा वाळू वाहून येते, आणि ही वाळू या किनाऱ्यावर साचते. आणि किनाऱ्यावर पाण्याखालच्या जमिनीमध्ये काय आहे? मग भूखंड मंच, आणि भूखंड मंचावरची वाळू, दगडगोटे साचतात, त्याला सागरी अवसाद असं म्हणतात. म्हणजे ही सागरी अवसाद दर्शवणारी आकृती आहे. पुढची आकृती ही सागरी अवसाद दर्शवणारी आकृती आहे की इथे दगडगोटे दाखवलेले आहेत. नंतर मग इथे आकृत्यांना थोडंसं वेगळं नाव आले. ही सागरी निक्षेपाची आकृती आणि ती सागरी अवसादाची. हे सागरी अवसाद आहेत. आकृतीमध्ये थोडं चूक आलेलं असेल तर हे सागरी अवसाद आहेत. आणि सागरी अवसादमध्ये म्हणजेच काय किनाऱ्यालागत ते वाळू वगैरे साचत असते. ही सागरी निक्षेपाची आकृती आहे. सागरी निक्षेपाची आकृती म्हणजेच काय की
गर्त्यामध्ये मग ज्वालामुखी होते, ज्वालामुखीमुळे मग लावा रस्सा त्या ठिकाणी साचतो. लावा रसनंतर मग तिथे चिकन माती असते, राख असते आणि गाडसारखा भाग तयार झालेला असतो. तिथे प्राण्यांचे वगैरे अवशेष असतात. मग हा जो मृदू चिखल आहे त्या मृदू चिखलाला म्हणतात मग सागरी निक्षेप. नंतर ही आकृती दाखवलेली मानवनिर्मित घटक. या मानवनिर्मित घटकमध्ये इथे प्लास्टिकचे पदार्थ, किरणोत्सारी पदार्थ, टाकाऊ पाणी, टाकाऊ पदार्थ अशा अनेक वाईट वाईट घटक टाकले जातात. त्यामुळे जलप्रदूषण होते. जलप्रदूषण झाल्यामुळे मग त्या ठिकाणी प्राण्यांना हानी वगैरे होऊ शकते. नंतर या आकृतीमध्ये तुम्ही तुलना करू शकतात की आता भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाची उंची कुठून मोजतात. तर भारतामध्ये एक ठिकाण घेतलेलं आहे चेन्नई, मद्रास. चेन्नई जे आहे, चेन्नईच्या किनारीवरची उधाणाची भरती येते. त्या उधाणाच्या भरतीच्या वेळेस पाणी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या प्रदेशाची उंची मोजली जाते. म्हणजे भारतामध्ये कोणत्याही ठिकाणाची उंची असेल, उदाहरणार्थ माउंट एव्हरेस्टची उंची असेल, उदाहरणार्थ कडसूबाईची उंची असेल, ही सगळी उंची कुठून मोजलेली आहे तर चेन्नई या ठिकाणच्या समुद्र किनारपट्टीवरून मोजलेली आहे. तर कमाल त्या ठिकाणी पातळी गाठलेली आहे आणि ती किमान पातळी म्हणजे खाली इथपर्यंत जातं. मग जेव्हा ओटी असते तेव्हा ही सगळी जमीन आपल्याला दिसायला सुरुवात होते. नंतर मग या ठिकाणी दिलेलं आहे की आपल्या माउंट एव्हरेस्टची जी उंची आहे ती मीटरमध्ये 8,848 मीटर म्हणजे 8 किलोमीटरपर्यंत त्याची उंची आहे. परंतु या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे की मरियाना गर्ता ही त्याच्यापेक्षा खोल आहे. मरियाना गर्ता ही 11,034 मीटर म्हणजेच माउंट एव्हरेस्टपेक्षा जास्त खोल ही मरियाना गर्ता या ठिकाणी दाखवलेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे या आकृत्यांचं विश्लेषण आहे. आपला पाठ संपलेला आहे. व्यवस्थित त्या ठिकाणी होमवर्क लिहून घ्यायचा आहे. धन्यवाद.